नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी उद्योजक पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्यासोबत आहेत स्वाती मॅम, जे फाउंडर आणि CEO आहेत स्वाती हर्बल कॉस्मेटिक्सचे. सो स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स हा ब्रँड सुरू करताना तुमच्या मनात कुठला असा मार्केट गॅप तुम्हाला दिसला जो तुम्ही सॉल्व्ह करायचा ठरवलं? तुम्ही जेव्हा एखादं प्रॉडक्ट तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये जा किंवा कॉस्मेटिक शॉपमध्ये जा, जेव्हा त्याचं बॅक लेबल तुम्ही वाचता, त्याच्यामध्ये जो बेस वापरलेला असतो तो पूर्णपणे केमिकल बेस्ड असतो आणि ओन्ली 1% और 2% एखादं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरलं जातं. तुम्ही 100 रुपयापासून 1000 रुपयापासून सुरुवात करा, पण तुम्ही सुरुवात करा. हे फर्स्ट स्टेप असेल. त्यानंतर तर माझं ऑब्जेक्टिव्ह कधीही जॉब नव्हतं, पण ते करताना सुद्धा सेल्फ क्वेश्चन मला यायचं की तुझा जन्म ह्याच्यासाठीच झाला आहे का? तू फक्त जॉब करणार, तुझा दिवस संपतोय, तू ना मुलीला भेटत आहेस ना तू नीट काही खात आहेस. म्हणजे डाएट तर काही फॉलो होत नाही जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता. तुमचा जो बी फार्मा बॅकग्राऊंड आहे आणि आत्ता जे सोसायटीमध्ये लोक सर्रास गोळ्या औषधं घेत आहेत, तर तेवढे औषधं घेणं गरजेचं आहे का? आणि त्याचे काही अल्टरनेटिव्स काही तुम्ही सुचवू शकता? माझ्यासोबत जो फ्रॉड झाला आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर हा जो फ्रॉड असतो ह्याला फेक पेमेंट स्क्रीनशॉट फ्रॉड असं म्हणतात. तर आता महिला दिन येणार आहे, तर महिला दिन निमित्त तुम्ही महाराष्ट्रातील फिमेल उद्योजकांना एक कुठला संदेश देणार तुम्ही? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी उद्योजक पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्यासोबत आहेत स्वाती मॅम, जे फाउंडर आणि CEO आहेत स्वाती हर्बल कॉस्मेटिक्सचे. तर आज आपण सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. सुरुवातीपासून सुरुवात करूयात. तुमचा शैक्षणिक आणि सुरुवातीचा प्रवास कसा होता? नमस्कार. माझं शैक्षणिक जर म्हणाल तर माझं मेन जे शिक्षण आहे 12वीपर्यंतचं ते उरणमध्ये झालं आहे. मराठी मीडियममध्ये मी शिकलेली आहे. त्यानंतर बी फार्मसीला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मी बेलापूरला होते कॉलेजला. 4 वर्ष बेलापूरला बी फार्मसीचं शिक्षण घेतल्यानंतर मी बरेच पोस्टल डिप्लोमाज, नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा, क्लिनिकल रिसर्च किंवा मी बरेच MBA करत आहे. ओके. तर हे माझं बेसिक क्वालिफिकेशन आहे. ओके. तर जॉब करत असताना बिझनेस सुरुवात करण्याची कल्पना कुठून आली? खरं बघायला गेलं तर आयुर्वेदाची आवड ही मला लहानपणापासून होती. म्हणजे स्वतःसाठी फेस पॅक करणं, हेअर पॅक करणं, ऑइल्स करणं हे मी आधीपासून करत होते. तर मी स्वतःसाठी रेमेडीज करत करत मी शिकत होते. जॉब करताना असं झालं की माझं बेसिक क्वालिफिकेशन बी फार्मसी असल्यामुळे आम्हाला फॉर्म्युलेशन्स आणि त्या गोष्टी शिक्षणामध्ये असतात. त्यासोबत वनस्पतींचं सुद्धा नॉलेज दिलं जातं. मग माझं असा कन्सेप्ट होता की आपण असं काहीतरी प्रोडक्ट बनवायला पाहिजे जे आयुर्वेदा पण रिप्रेझेंट करेल आणि सेम तुम्ही ॲज कॉस्मॅटिक ब्रँड म्हणून सुद्धा ते प्रेझेंट करू शकता. आणि जॉबचं म्हणाल तर मी IT सेक्टरमध्ये 8 वर्ष काम केलेलं आहे आणि तिथे वर्क प्रेशर आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुमच्या लाईफला पण इंटरफेअर करतात. तर माझं ऑब्जेक्टिव्ह कधीही जॉब नव्हतं. मला जॉब ॲज मी सपोर्टिव्ह म्हणून मी जॉब यूज करत होते, पण त्याच्यासोबतच मी माझं बिझनेस बिल्ड करत होते. आणि जॉब क्विट करायचं खूप वर्षापासून सुरू होतं, पण फायनान्शियल इन्स्टॅबिलिटीमुळे कधी तो निर्णय घेता आला नाही. तर ते आता बिझनेस चांगला ग्रो झाल्यामुळे आपण आता म्हणजे मी तो निर्णय घेतला की आता फायनली मी क्विट केलं. तर तुम्ही जेव्हा जॉब क्विट करण्याचा निर्णय वगैरे घेतला, तर तेव्हा तुमच्या फॅमिलीचं रिॲक्शन कसं होतं? फॅमिलीज आधीपासूनच मला सांगत होते की तुला जर त्रास होत असेल, प्रेशर जर ITमध्ये खूप जास्त असतं तर तू आधीपासूनच क्विट कर, कारण ते हेल्थवर पण अफेक्ट करत होतं आणि मला लहान मुलगी असल्यामुळे मला तिच्याकडेही लक्ष देता आलं नाही. तर फॅमिली वॉज लाईक की तू सोडच, म्हणजे तू नको करूस, आपण जे आहे ते व्यवस्थित करू. पण मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता की जे माझं फायनान्शियल स्टॅबिलिटी आत्ता आहे, एक 50-60 हजार मला सॅलरी होती, तर ती सोडून पूर्णपणे झिरोवर येणं हे मला पटत नव्हतं. सो माझं असं ध्येय होतं की पहिले बिझनेसमधून जेव्हा मला तेवढा इन्कम येईल तेव्हाच मी फायनली डिसाईड करेन की मी जॉब सोडेन. तुमचे सगळ्यात बिगेस्ट मोटिवेटर कोण होते ह्या डिसिजनच्या मागे? माझे हजबंड. त्यांनीच प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट केला. अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट म्हणजे मार्केटमधून काही आणून जायचं असेल तर त्यांनी तेव्हासुद्धा मला, जेव्हा मी झिरोमध्ये होती तेव्हासुद्धा मला तेवढाच सपोर्ट केला आणि आत्तासुद्धा तेवढाच सपोर्ट करतात. ग्रेट. सो स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स हा ब्रँड सुरू करताना तुमच्या मनात कुठला असा मार्केट गॅप तुम्हाला दिसला जो तुम्ही सॉल्व्ह करायचा ठरवला?
तर जेव्हा मी जॉब करत होते बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग किंवा आपण डाएटकडे लक्ष देत नाही त्यामुळे मला प्रचंड हेअरफॉल असेल किंवा स्किन रिलेटेड इश्यूज किंवा इवन मला PCOD PCOS पण इश्यू होता. तर ह्याचा गॅप असा की आपल्याला ट्रस्टेड प्रोडक्ट्स मिळत नव्हते. जर हेअरफॉल मला होतो आहे आणि मी एखाद्या ब्रँडकडे अप्रोच करते तर त्याच्या मागे लिहिलं आहे आवळा रिठा शिकाकाई, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचा इफेक्ट तेवढा आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मी अनश्युअर होते की मी हे वापरू शकते की नाही. हा एक मेजर मार्केट गॅप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ट्रस्टेड हर्बल प्रोडक्ट्स मार्केटमध्ये नाही आहेत. इवन PCOD PCOS साठी जर ट्रीटमेंट तुम्ही बघायला गेलात तर जे नॉर्मल मेडिकल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज असतील किंवा हार्मोनल पिल थेरपी दिली जाते, जे मला करायचं नव्हतं. तर ह्याच्यासाठी मी हर्बल अल्टरनेटिव्ज बघत होते कारण मला ते मार्केटमध्ये सापडत नव्हते. सो दिस वॉज द बिगेस्ट मोटिवेशन की आपण असं काहीतरी सुरू केलं पाहिजे जे ट्रस्टेड पण असेल आणि इफेक्टिव्हसुद्धा असेल. ओके. सो तुम्ही बी फार्मा केलेलं आहे, तर त्या बॅकग्राऊंडचा वापर तुम्ही ब्रँड सुरू करताना कसा केला? येस. आता बी फार्मसीमध्ये बेसिक जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये आम्हाला फॉर्म्युलेज शिकवले जातात. जेल कसं बनवायचं, क्रीम कसं बनवायचं, कॉस्मेटिक्स एक वेगळा विषय असतो. त्यासोबतच आम्ही डोसेज फॉर्म्स बनवायला शिकतो, जसं की टॅबलेट, सिरप, इंजेक्शन्स कसे बनवायचे हे सगळं शिकवलं जातं. सोबत फार्माकोग्नोसी म्हणून एक सब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यातून आपण काय एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं काय बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक अँटी ॲक्ने सोप जर विचार करत असाल तर कडुनिंब आणि हळद हे बेस्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत जे ॲक्ने ट्रीट करतात. सो आपण ते सोप फॉर्ममध्ये कसं देऊ शकतो, तर मी त्याचे सोप्स बनवले, त्यापासून फेसवॉश बनवले, पिगमेंटेशनसाठी हळदी चंदनचा फेसवॉश किंवा साबण, असे सगळे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स यूज करून ते आपण फार्मसीच्या कॉस्मॅटिक्समध्ये कसं फिट करू शकतो हे बघून मी ते सगळे फॉर्म्युलेशन डिझाईन केलेत. सो त्यामध्ये तुमची बी फार्माची डिग्री येस ॲब्सोल्युटली. बिकॉज जेव्हा तुम्ही बी फार्मसीचं शिक्षण घेता तेव्हा क्वालिटी टेस्टिंगपासून लॅब टेस्टिंगपासून ते ड्रग बॉडीमध्ये जाऊन कसं ॲक्ट करणार हे सगळं शिकवलं जातं. ओके. सो म्हणजे तुमच्या पूर्ण डिग्रीचा वापर तुम्ही ह्याच्यामध्ये करून घेतला. राईट. ग्रेट. सो एक हर्बल ब्रँड तुम्ही जो सुरू करताय ज्याच्यामध्ये यू आर सेईंग की क्लीन लेबल प्रॉडक्ट एका पद्धतीचं आहे फॉर स्किन, तर ते सुरू करताना स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स हा ब्रँड सुरू करताना एक कोर फिलॉसॉफी तुमच्या मनात काय होती की असा मला ब्रँड हवा आहे? येस. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुम्ही जेव्हा एखादं प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये जा किंवा कॉस्मेटिक शॉपमध्ये जा, जेव्हा त्याचा बॅक लेबल तुम्ही वाचता त्याच्यामध्ये जो बेस वापरलेला असतो तो पूर्णपणे केमिकल बेस्ड असतो आणि ऑनली 1% or 2% एखादं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरलं जातं. सपोज हल्दी चंदन फेसवॉश आहे, सो दे विल यूज ऑनली 1% हल्दी आणि चंदन, पण हायलाईट काय होतं त्या प्रोडक्टमध्ये, हल्दी चंदन फेसवॉश. सो हा गॅप मला भरून काढायचा होता की जर मी सांगते तर ॲटलिस्ट 70 to 80% त्या प्रोडक्टमध्ये ते इन्ग्रेडियंट असावं. करेक्ट. त्यामुळे माझे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत हे कम्प्लिटली आपण हर्बलमध्ये जास्तीत जास्त हर्बल इन्ग्रेडियंटचा वापर करून कोर आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट कसं बनवू शकतो ह्याकडे माझा फोकस होता. सो तुमचे कुठले असे फ्लॅगशिप प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला हायलाईट करा वाटते? जसं माझ्याकडे माझं हेअर ऑइल आहे, ॲक्च्युली हेअर कॉम्बो पूर्णच आहे जो 6 प्रोडक्टचा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप रिझल्ट छान दिसून येतात. एक 2 ते 3 महिने तुम्ही हेअर कॉम्बो जर यूज केला तर तुमचं हेअरफॉल पण रिड्यूस होतं आणि नवीन हेअरसुद्धा येतात. आणि ह्या फॉर्म्युलेशनमध्ये कोर इन्ग्रेडियंट जे यूज केले जातात ते आवळा, रिठा, शिकाकाई, नागर, मोथासारखे इन्ग्रेडियंट असतात. सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट. ह्यामध्ये 20 ते 30 प्रकारचे हर्ब्स आम्ही वापरतो. आणि मेन मी जर सांगेन की माझ्या ब्रँडची ट्रान्सपरन्सी, म्हणजे आम्ही प्रत्येक फॉर्म्युलेशन बनवताना आम्ही शूटिंगसुद्धा करतो. म्हणजे तुम्हाला दिसतं की मी ते हर्ब्स वापरलेले आहेत आणि मी त्याच्यापासून ते ऑइल बनवते आहे. तर ही ट्रान्सपरन्सी मला खूप महत्त्वाची वाटते. सो ट्रान्सपरन्सीमुळे कस्टमरचा राईट ट्रस्ट बसतो. आणि त्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 5,000च्या वर फीडबॅक जमा झालेले आहेत, लाईव्ह रिझल्ट्स आहेत. सो हे सांगतं की हा प्रोडक्ट इतकं इफेक्टिव्ह आहे. आणि जेव्हा तुम्ही हा ब्रँड सुरू केला तेव्हा सुरुवातीला तुम्ही कुठले मार्केटिंग चॅनल्स वापरले, म्हणजे कसं तुम्ही प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं? सर्वात आधी तर आपलं फक्त व्हॉट्सअपच होतं. त्यानंतर मी रील्स आधीपासून बनवत होते, पण मी इंस्टाग्रामवर गेल्या 1 वर्षापासून ॲक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर जेव्हा रील टाकायला लागले तेव्हा खरा माझा बिझनेस एक्सपांड झाला. व्हॉट्सअपवर फक्त तुमचे रिलेटिव्ज आणि जे तुम्हाला ओळखतात तेच तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचे जे व्हिडिओज असतात ते पाहतात. पण जेव्हा इंस्टाग्रामवर तुम्ही एखादी गोष्ट दाखवता तेव्हा भरपूर अपॉर्च्युनिटीज
असतात की भरपूर पोटेन्शियल कस्टमर तुम्हाला बघत आहेत. ओके, सो इंस्टाग्रामनी मला खूप बूस्ट केलं. ग्रेट ग्रेट. आणि सुरुवातीला तुम्ही चॅनल्स कुठले वापरले तुमचे प्रॉडक्ट्स विकायला? म्हणजे डिड यू स्टार्ट विथ ॲमेझॉनवरनं सुरू केलं का थ्रू युअर ओन व्हॉट्सॲप? कसं तुम्ही ते सुरू केलं? व्हॉट्सअपवरूनच केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण माझा सेल इंस्टाग्रामवरच आहे. इंस्टाग्राम. ओके, येस. ग्रेट. सो तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत, रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत हर्बल प्रॉडक्ट्स, त्याचे कोर USP काय आहेत जे तुम्हाला हायलाईट करावं वाटेल की कस्टमर हा USP बघेल ते तो कस्टमर जास्त चान्सेस आहेत की तो माझे प्रॉडक्ट ट्राय करेल? आता आमची एक USP अशी आहे की आम्ही कॉम्बो किट्स देतो. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे वेगवेगळे कॉम्बो आम्ही डिझाईन केले आहेत. जसं की मेलाझ्मा आणि पिगमेंटेशनसाठी डिपिगमेंटेशन किट आहे. ह्यामध्ये आम्ही तुम्हाला कंप्लीट स्किन केअर देतो जे तुम्हाला पिगमेंटेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. अँटी ॲक्ने किट आहे, ह्याच्यामध्ये आम्ही नीम आणि हळदीपासून प्रोडक्ट बनवतो. तर हे सगळे फोकस करतात की तुमचे ॲक्ने आणि पिंपलवर काम करतील. हेअर कॉम्बो जो आहे ह्याच्यामध्ये आम्ही 30 प्रकारचे हर्ब्स वापरून भरपूर सगळे फॉर्म्युलेशन्स बनवतो. 6 प्रोडक्ट्स आहेत माझे. ह्याच्यामध्ये मेन हेअरफॉल आणि बाकी सगळ्या गोष्टी रिड्यूस होतात. सो कॉम्बो जर यूज केला तर तुम्हाला कंप्लीट हेअर केअर, कंप्लीट स्किन केअर मिळून जातं आणि त्याचे रिझल्ट्स त्यामुळे खूप चांगले येतात. ओके. आणि अजून एक प्रश्न. सो एक असा तुमच्या ग्राहकांनी तुमचा ब्रँड का निवडावा? म्हणजे मार्केटमध्ये जे हर्बल प्रोडक्ट्स मिळतात त्यांच्यापासून अजून एक काय वेगळं आहे तुमचा ब्रँड ज्याच्यानी ग्राहक तुमचा ब्रँड निवडावा? तर मला असं वाटतं की ज्या काही बिगेस्ट कंपनीज आहेत त्यांचे फाउंडर्स किंवा ते इतकं ट्रान्सपरंट नसतात की जितकी मी ट्रान्सपरंट आहे. आमचं जेव्हा प्रोडक्ट तुम्ही परचेस करता तेव्हा आम्ही काउन्सिलिंगसुद्धा करतो. ओके. बाकी जे तुम्ही साईट्सवरून जे करता त्यांच्या वेबसाईट्स असतात, तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन करत नाही. माझ्याकडे एक अख्खी टीम आहे जी कम्युनिकेशनसुद्धा करते. त्यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स कम्युनिकेशनमधून सॉल्व्ह होतात किंवा आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरू शकता. हे एक झालं. त्याच्यानंतर आमची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, आम्ही स्मॉल बॅचेसमध्ये काम करतो. आमच्याकडे अजूनही कुठली बिगेस्ट मशिनरी नाहीच आहेत. आम्ही जे करतो ते सगळं मॅन्युअली करतो आणि एक समजा ऑइल आपण बनवतोय तर 15-15 दिवसांनी आम्ही फ्रेश बॅच बनवतो ओके. आणि सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट वापरूनच आम्ही बनवतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचे फीडबॅक्स बघू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला कस्टमरचे रिझल्ट्स दिसत आहेत. सो तुमचा जो कस्टमर बेस आहे तो मेजरली कुठल्या रिजनमधनं आहे? सध्या महाराष्ट्रामधून आहे. आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत पण कमी आहेत. आता जसं माझं कंटेंट मराठीमध्ये असल्यामुळे ओके. मराठी कस्टमर्स जास्त आहेत. आणि ते महाराष्ट्राच्या कुठल्या भागातनं जास्त आहेत? सगळ्याच भागातून भागातून, आहे. ओके. त्यामुळे ते आपण नाही ओके. बोलू शकत. सो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही ब्रँड सुरू करत होते तेव्हा तुम्ही ब्रँड ट्रस्ट डेव्हलप करताना जे ट्रान्सपरन्सी वगैरे तुम्ही केली तेव्हा असे कुठले इन्सिडेंट वगैरे झाले होते ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं शेअर करावं वाटेल आपल्या हां. व्ह्युअर्ससोबत? तर सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स आमचा असा होता की ऑनलाईन फ्रॉड खूप जास्त होत आहेत. त्यामुळे मी नवीन ब्रँड असल्यामुळे लोकांना ट्रस्ट ठेवायला खूप डिफिकल्टी होत होती. त्यामुळे मी तो ट्रस्ट गेन करायला असंही केलं की मी विदाऊट पेमेंटसुद्धा ऑर्डर्स पाठवल्या आहेत. ओके. सो जवळजवळ 3-4 महिने आम्ही असं केलं. शिवाय मला माझ्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युटर्स किंवा रिसेलर्स हवे होते. आणि मोस्टली मी ग्रामीण भागातल्या लेडीजला प्राधान्य देते की तुम्ही माझ्यासोबत बिझनेस करा. त्यावेळेला त्यांचा असा इश्यू होता की आमच्याकडे पैसे नाहीत. मग तेव्हासुद्धा मी विदाऊट एनी पेमेंट त्यांना भरपूर प्रोडक्ट्स दिलेत. पण आज ते माझे बेस्ट रिसेलर्स आहेत. ओके. सो तुमचे म्हटलं तुम्ही 5,000 फीडबॅक्स तुमच्याकडे आलेले आहेत. तर असा कुठला एका ग्राहकाचा फीडबॅक जो तुम्हाला मनात बसलेला आहे जो तुम्हाला शेअर करावा वाटेल? फीडबॅकमध्ये बघायला गेलात तर बरेच असे कस्टमर, मी असं इन जनरल सांगते तुम्हाला, बरेच कस्टमर आहेत ज्यांना वांग असतात. बरेच वर्ष ते वांग जात नाहीत. ते स्टेरॉइड्स क्रीम वापरलेले असतात किंवा अजून कुठल्या ट्रीटमेंट्स घेतलेल्या असतात. त्याच्यामुळे सुद्धा त्यांची स्किन डॅमेज झालेली असते. त्यामुळे ह्यांचासुद्धा ट्रस्ट अशा क्रीम्सवर बसत नाही लवकर. त्यानंतर हेअरफॉलसाठी बरेच ट्रीटमेंट घेतलेत. भरपूर सगळं करून माझ्याकडे येतात आणि लास्ट रिझल्ट असा मिळतो की त्यांना ते कस्टमर माझ्याकडे येऊन सॅटिस्फाईड असतात की त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळतं आणि विदाऊट साईड इफेक्ट त्यांना रिझल्ट्स मिळत आहेत. ग्रेट. सो पुढील 2-3 वर्षांमध्ये स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स ह्या ब्रँडचं विजन तुमच्या डोक्यात काय आहे?
सगळ्यात मेजर विजन असं आहे की सध्या आम्ही जे करतो हे सगळं मॅन्युअल प्रोसेस आहे आणि खूप छोट्याशा स्पेसमध्ये आम्ही सध्या करतो आहे. तर माझं विजन असं असणार आहे की मला स्वतःची फॅक्टरी आपल्याला टाकायची आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मशिनरीज असतील, भरपूर जे माझं आता हँडमेड प्रोडक्ट्स आहेत हे आपण मॅन्युअली करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपलं प्रोडक्शन वाढेल. आणि नेक्स्ट असेल की आपल्याला डिस्ट्रीब्युटर्स भरपूर हवे आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून मला माझे डिस्ट्रीब्युटर्स हवे आहेत. सो माझा आता सेकंड स्टेप एक्सपान्शनकडे आहे की आपलं आता SOP रेडी आहे, फॉर्म्युलेज रेडी आहेत, मार्केट रेडी आहे. फक्त आता हे स्प्रेड कसं करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचायचं हे माझं एम आहे. ग्रेट. सो एक महिला उद्योजक म्हणून तुमचा हा प्रवास कसा होता? म्हणजे ॲज बरेच महिला उद्योजक नक्कीच असतील पुण्या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या एक्सपिरियन्स किंवा तुमच्या जर्नीमधनं असे कुठले पॉईंट्स जे त्यांना प्रेरणा देतील? बऱ्याचदा आपण उद्योगामध्ये न जाण्याचं कारण भांडवल असतं किंवा तुमच्याकडे वेळ नसतो हे असतं किंवा जिद्द कमी पडते. माझ्या केसमध्ये माझी जिद्द अशी होती की मला जॉब करायचा आहे आणि त्याच्यासोबत मला माझा बिझनेससुद्धा करायचा आहे. तर त्या जॉबमधली जी अमाऊंट आहे ती सेव्ह करून करून मी बिझनेस माझा चालू केला. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून पण तुम्ही सुरू करू शकता. असं नाही की तुम्हाला मोठं भांडवल पाहिजे. तुम्ही 100 रुपयापासून 1000 रुपयापासून सुरुवात करा, पण तुम्ही सुरुवात करा. हे फर्स्ट स्टेप असेल. त्यानंतर पहिलेच तुम्ही फक्त बिझनेसकडे फोकस करू नका, तो बिझनेस डेव्हलप करा. मी 7 वर्ष एकाच ठिकाणी एकाच गोष्टीवर काम केलं आहे. तेव्हा जाऊन आज मी जॉब स्विच करू शकले आणि त्यामुळे आज फुल टाईम मी बिझनेसमध्ये आहे. महिलांसाठी अजून एखादा कुठला इन्सिडेंट, कुठला फेज जो तुम्हाला आठवतो त्याच्यामधनं तुम्ही गेले आणि यू केम आउट फ्लाइंग करायचं? तर ह्याच्यामध्ये बरंच होतं की मी प्रेग्नन्सी दरम्यान किंवा कोविडमध्ये मी पूर्णपणे बिझनेस माझा शटडाऊन झाला होता. पण पुन्हा मी स्वतःवर होप ठेवलं की आपण हे पुन्हा करू शकतो आणि मी रिस्टार्ट केलं. सो तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर फेल्युअर्स येत आहेत, पण तुम्ही तिकडे थांबायचं की नाही हा तुमचा डिसिजन आहे. पण चालू राहणं आणि एखादं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवलं पाहिजे. मी माझा जॉब एक 5-6 वाजेपर्यंत संपवून मी अगेन रात्री माझ्या बिझनेसवर काम केलं. आम्ही लिटरली 2-3 वाजता झोपलो आहे. ग्रेट. तर स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स ब्रँड आता कुठपर्यंत पोहोचलं आहे? ओके. तर आम्ही जेव्हा इनिशियली सुरुवात केली होती, मी गेल्या वर्षीचीच गोष्ट सांगेल, तेव्हा आम्ही दोघंच करायचो. म्हणजे मी आणि माझे मिस्टरच ऑर्डर मी बनवायचे, त्याच्यानंतर पॅकिंग करायचो आणि जे रात्र झाल्यानंतर पूर्ण कुरिअरचं म्हणजे जे डिलेवरीला एंट्र्या करतात ते एंट्री करून मग नंतर कुरिअर डिस्पॅच होईपर्यंत आम्ही रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत काम करायचो. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की मी जॉबसोबत ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, कारण एक ऑर्डर डिस्पॅच करायला जर मला 1 आठवडा लागतोय तर आपण तर बिझनेस करू शकत नाही. त्यानंतर एक स्टाफ हायरिंग सुरू झालं. तेव्हा आम्ही फक्त पॅकिंगसाठी एक लेडीज घेतले. त्यानंतर परत गरज वाटली की अजूनही नाही जमत आहे, कारण ऑर्डर डिमांड जास्त आहे. माझी एक रील इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाली, त्यामुळे खूप ऑर्डर्स आम्हाला यायला लागल्या. त्याच्यामुळे गरज वाढत गेली. दिवसेंदिवस आम्ही माणसं वाढवत गेलो किंवा बऱ्याचदा आम्हाला स्टॉल एक्झिबिशनला जावं लागायचं. त्यामुळे सुद्धा खूप मटेरियल रेडी असावं लागतं आणि त्याच्यासाठी मला स्टाफची गरज खूप लागली. मग तेव्हा आम्ही एक सेक्शन वाईज आम्ही स्टाफ हायर केला. त्यानंतर आताच्या घडीला जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे 15 लेडीज आहेत ज्या काम करत आहेत आता. येस, आता ह्या माझ्या ऑफिसमध्ये आहेत. पण त्याच्याशिवाय जवळजवळ 100च्या वरती ज्या महिला आहेत या घर बसल्या माझे प्रोडक्ट सेल करून खूप चांगलं त्यांचा इन्कम चालू आहे. आणि ह्यामधल्या काही महिला अशा आहेत की ज्यांना लिहिता वाचताही येत नाही, पण आज ते खूप चांगलं डिस्ट्रीब्युशन आपलं पुढे कॅरी फॉरवर्ड करत आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा अशा महिला आहेत की ज्यांनी कधी मला 1 to 1 आमचं कधी डिस्कशनही झालं नाही, तरीही त्यांची ऑर्डर जी 1 lakh 2 lakhच्या अबोव असते. बापरे, ग्रेट. सो ॲज अ फाउंडर एका हेल्दी हर्बल कॉस्मेटिक ब्रँडच्या तुमचा डे इन द लाईफ कसा असतो? तर आमच्याकडे मेन जो काम असतं हे प्रोडक्शन असतं आणि ऑर्डर इनटेक असतो. तर त्याच्यासाठी माझ्याकडे सेपरेट टीम्स आहेत. आमच्या प्रोडक्शन एरियामध्ये सुद्धा आम्ही 4 ते 5 महिला आमच्याकडे आहेत ज्या सोप्स, ऑइल्स, कारण आम्ही फ्रेश बॅच बनवतो त्यामुळे आम्हाला तो स्टाफ प्रोडक्शनमध्ये यूज करावा लागतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही 15-15 दिवसांनी ऑइल, शॅम्पू, सोप्स तर डेली बनतात, कारण आम्ही फ्रेशच सप्लाय करतो. असे कुठलीच ब्रँड तुम्ही बघणार नाही की जे तुम्हाला फ्रेश मटेरियल प्रोव्हाइड करतात. ते स्टॉक करून ठेवतात, पण आम्ही कुठलाही स्टॉक करून ठेवत नाही. त्यामुळेच ती फ्रेशनेस आम्ही मेंटेन करून ती इफेक्टिव्हनेस आम्ही मेंटेन करतो.
त्याच्यानंतर एक स्टाफ माझ्याकडे आहेत, 2 ते 3 मुली आहेत ज्या ॲडमिन सेक्शनमध्ये आहेत, ज्या कॉल्स रिसीव्ह करणं, बिल्स पाठवणं किंवा प्रोडक्ट्सचे इन्क्वायरीज असतील त्या सॉल्व्ह करणं ते काम करतात. त्यानंतर कुरिअर पॅकिंगसाठी एक वेगळी टीम आहे आणि मी स्वतः मार्केटिंगकडे लक्ष देते. मार्केटिंग आणि शूटिंग कंटेंटसाठी मी आहे. आणि त्याच्यानंतर बरेच जे आहेत ते बाकी डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करतात. सो हा तुम्ही फार इंटरेस्टिंग पॉईंट बोलला. सोप्स हे तुम्ही फ्रेश Fresh बनवून ठेवता. मग तुम्ही स्टॉक प्लॅनिंग कसं करता? कारण की कुठल्या पण ब्रँडसाठी इन्व्हेंटरी प्लॅनिंग, डिस्पॅच आणि त्याचं कम्प्लीट मॅनेजमेंट हे खूप Yes. मोठा टास्क असतो. तर तुम्ही ते कसं सॉल्व्ह करता? त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्रोडक्शन हेड आहे, म्हणजे ती माझीच मैत्रीण आहे, ती सुद्धा फार्मसिस्ट आहे. ओके. तर ती सगळं इन्व्हेंटरी बघते आणि आम्ही ऑर्डरनुसारच प्रोडक्शन करतो. म्हणजे आम्हाला जर माहिती आहे की आमचा एक डिटॅन म्हणून एक साबण आहे ज्याच्यामध्ये मंजिष्ठा आम्ही वापरतो, ते खूप जास्त जातो. तर आम्हाला माहिती आहे की डिटॅनचे ऑर्डर्स येत राहतात. सो ते आम्ही जास्त अमाऊंटमध्ये आम्ही बनवून ठेवतो. एक 100 सोप, 200-300 सोप आम्ही दिवसाला मॅन्युफॅक्चर करून ठेवतो. इवन ऑइलची रिक्वायरमेंट जास्त असते तर आम्ही ते सगळं रेडी करून ठेवतो आणि त्यानंतर जशा बॅच संपेल त्याच्या आधीच एक 5-6 दिवस आधीच आम्ही दुसरं प्रोडक्शन सुरू करून आमची बॅच रेडी असते. असं कधीच होत नाही की आमचं कुठलंही मटेरियल आउट ऑफ स्टॉक आहे. स्टॉक हा ऑलवेज रेडी असतो आणि तो फ्रेशच तुम्हाला भेटणार ओके. आहे. सो आणि सुरुवातीला तुम्ही म्हणले की ऑर्डर्स हळूहळू आल्या, तर तेव्हा किती दिवसाला ऑर्डर येत होता आणि आत्ता किती दिवसाला ऑर्डर येतात? आधी हार्डली म्हणजे दिवसाला 2 ते 3 ऑर्डर्स आम्हाला येत होत्या. त्याही आम्ही कंप्लीट करू शकत नव्हतो कारण की ओल अँड सोल मीच सगळं बघत Correct. होते. पण आता आम्हाला एवढी टीम घेण्याचं कारण हेच आहे की दिवसाला एक 40 ते 50च्या वर ऑर्डर्स आम्हाला असतात. Wow. हे ऑनलाईन Online. आणि ऑफलाईनमध्ये डेली कस्टमर्स आमच्याकडे चालू असतात. दिवसाला 25, 20, 30 कस्टमर्स आमच्याकडे येत असतात, जे काउन्सिलिंगसाठी सुद्धा येतात आणि प्रोडक्ट पर्चेसिंगसाठी. तर त्यानुसार बघायला गेलं तर एक 60-70 ऑर्डर डेली आम्हाला तुमच्या. येतात. ही म्हणजे खूप मोठी जंप आहे. हो, 2 हो. ते 3 ते 60-70 Yes, ऑर्डरपर्यंत. yes. कुठल्या पण ब्रँडसाठी ही जर्नी गाठणं एक अवघड टाईम असतो आणि तुम्ही तो गाठलेला आहे. सो तुम्ही डेली 60 ऑर्डर्सचा जो जर्नी गाठला आणि तुमचं इंस्टाग्रामवरती 37,000 फॉलोअर्स आहे, जे बऱ्यापैकी आहे. तर 0 फॉलोअर्स ते 37,000 फॉलोअर्सची तुमची जर्नी कशी होती आणि त्याचा इम्पॅक्ट काय आला तुमच्या बिझनेसवरती? हां, तर इंस्टाग्रामनेच मला खूप बूस्ट दिलं. ह्याचं कारण मी हेच सांगेन की तुम्ही व्हॉट्सअप किंवा फक्त यूट्यूबवर डिपेंड राहू शकत नाही. इंस्टाग्राममध्ये पहिले तर माझे काहीच फॉलोअर्स नव्हते किंवा मी बूस्टिंग जरी केली तरी मला काही त्याचे रिझल्ट्स मिळत नव्हते कारण ट्रस्ट बिल्ड व्हायला खूप वेळ लागतो. तर मी काय करायचे, मी हळूहळू कंटेंट शूट करायला सुरुवात केली आणि मेन इंस्टाग्रामने मला खूप सपोर्ट केला. एक माझी रील आहे, ती खूप व्हायरल झाली. ती अचानक व्हायरल झाल्यामुळे आमचे ऑर्डर्स क्वांटिटी भरपूर वाढली आणि तेव्हापासून तो बिझनेस बूस्ट व्हायला लागला कारण ती रील सारखी सारखी बऱ्याच जणांना दिसत होती आणि त्याच्यामुळे ते आम्हाला अप्रोच करत होते. तर इंस्टाग्रामवर बूस्ट होण्यासाठी मी 2 ते 3 टेक्निक्स वापरल्या. सगळ्यात पहिले मी बूस्टिंग्स यूज केले. मी अजूनपर्यंत माझे रील्स किंवा ॲड्स तुम्हाला दिसतील मी बूस्ट करत असते. त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली कोणती ॲड बूस्ट करावी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय हुक टाकायचं आहे हे मी पाहिलं. तर आत्ताचं माझं जर रिसेंट ऑब्झर्वेशन जे आहे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादी प्रोसिजर करून दाखवतो, म्हणजे हे ऑइल कसं बनवतो, कुमकुमादी ऑइल आम्ही कसं बनवतो, हे जेव्हा आम्ही शो करतो तेव्हा ट्रस्ट प्रोसेस पण वाढते आणि ती रील खूप शेअर होते आणि जेव्हा शेअरिंग वाढते तेव्हाच तुमच्या ऑर्डर्स वाढतात किंवा तो कंटेंट जो आहे हा ट्रस्टेड होतो. त्यानंतर बूस्टिंग तर एक आहे. त्याच्यानंतर मी फीडबॅक्स कलेक्ट करते. प्रत्येक कस्टमर आम्हाला व्हॉट्सअपवर फीडबॅक्स पाठवतात, ते मी हायलाईट्समध्ये सेव्ह करते. तर तुम्ही जर माझं पेज बघितलं तर हायलाईट्समध्ये तुम्हाला 500च्या वर फीडबॅक्स तुम्हाला दिसून येतील, जे माझी ट्रस्ट बिल्ड करतात की हे प्रोडक्ट खरंच इफेक्टिव्ह आहेत. त्याशिवाय मला जितके व्हिडिओज करता येतात माझ्या कस्टमरसोबत असेल किंवा मी माझं प्रोडक्शन दाखवते किंवा माझं कंप्लीट प्रोसेस कसं सुरू होतं, ऑफिस व्हिजिटपासून सगळं ट्रान्सपरंटली मी दाखवत असते, ज्याच्यामुळे लोकांना कळतं की हे खरंच हा ब्रँड एक्झिस्ट करतो आणि ही अशी पर्सनॅलिटी आहे जी आम्ही 1 to 1 भेटूनसुद्धा तिच्यासोबत काउन्सिलिंग करू शकतो. कारण फाउंडर हे बिहाइंड द सीन असतात. तुम्ही कधीच कुठल्या फाउंडरला म्हणजे समोर बघत नाहीत किंवा इतकं जो फाउंडर लेड मार्केटिंगचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. हो. कारण जे माझ्याकडे कस्टमर येतात हे फक्त माझे व्हिडिओज बघून आलेले असतात आणि ते व्हिडिओज आहेत ज्या माझ्या प्रोडक्टला पुश करतायत किंवा कस्टमर ट्रस्ट बिल्ड करतायत. ओके. आणि मला जे ऑर्डर जे येतात ह्या सगळ्या व्हिडिओज बघूनच आलेल्या कस्टमर्सच्या येत आहेत. सो इंस्टाग्रामने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला भरपूर मदत केली. सो तुमच्या बिझनेसला किती वर्ष झाले
आणि Okay. त्याच्यामधलं किती वर्ष तुम्ही तुमचे प्रोडक्ट लाईन डेव्हलप करण्यामध्ये स्पेंड केलं आणि किती वर्ष तुम्ही मार्केट डेव्हलप करण्यामध्ये स्पेंड केलं? तर ह्याच्यामध्ये मी पहिले एक स्टोरी सांगेन. हे बिझनेसचं किंवा हर्बल प्रोडक्ट्सचं वगैरे तेवढं माझ्या माइंडमध्ये नव्हतं. एक दिवस अपॉर्च्युनिटी आली की एखादंच एक्झिबिशन होतं आणि तिथे स्टॉल लावायची अपॉर्च्युनिटी आली. तर माझं असं झालं की मी तिथे लावू काय? तो माझा पहिला क्वेश्चन होता. सो मी डिसाईड केलं की मी जे ऑइल बनवते, फेस पॅक बनवते किंवा शॅम्पूज बनवते हे आपण डिस्प्ले करूया. सो तेव्हापासून स्टॉलपासून माझी ती सुरुवात झाली. जेव्हा आम्ही स्टोअर हे केलं आणि स्टॉल लावल्यानंतर थोड्या दिवसानंतर ऑर्डर्स चांगला येत होत्या. पण तेव्हासुद्धा मला एवढे ऑर्डर्स फुलफिल करता आला नाही. फक्त रिजनल ऑर्डर्स मी देत होते. तेव्हा ऑनलाईन मी नव्हते. त्यानंतर कोविड आलं. कोविडमध्ये ऑब्व्हियसली सगळंच बंद झालं. माझा बिझनेस चांगला चालू होता, बट ट्रान्सपोर्ट आणि बाकी गोष्टी नसल्यामुळे किंवा लोकांची फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नसल्यामुळे ऑर्डर्स पर्चेसिंग खूप कमी झालं. तरीसुद्धा थोड्या ऑर्डर्स आम्हाला येत होत्या. म्हणून तेव्हा पण आम्ही बिझनेस थोडा का होईना पण माझा तो कंटिन्यू ठेवला. त्यानंतर माझी प्रेग्नेन्सी असेल किंवा मी दुसरा जॉब मला भेटला, त्याच्यामुळे मी 4 वर्ष कम्प्लिटली जॉबवर फोकस केला. मी बिझनेस ऑलमोस्ट म्हणजे पूर्णच बंद झाला होता बिकॉज ऑफ कोविड किंवा माझी मुलगी लहान होती, प्रेग्नेन्सी आणि बाकी स्ट्रगल्समुळे मी लक्षच दिलं नाही. त्यानंतर पण थोडे माझे असे कस्टमर होते की ज्यांनी मला सोडलं नाही. मग ते माझ्या मागे म्हणजे लागत होते की स्वाती तू आमच्यासाठी तरी बनव, किंवा माझे डिस्ट्रीब्युटर्स होते त्यांना हवं होतं. मी त्यांच्यासाठी हा बिझनेस चालू ठेवला आणि तेव्हा पण खूप कमी क्वांटिटीमध्येच मी बनवत होती. म्हणून जो तुम्हाला दिसतो की 6 इयर्स का लागले, तर मी बिलकुल फोकस नव्हते. मी फक्त ऑफिस आणि ऑफिसमध्ये एवढी गुंतले होते की जवळजवळ एक 13 तास मी फक्त ऑफिसचं काम करायचे. पण ते करताना सुद्धा सेल्फ क्वेश्चन मला यायचं की तुझा जन्म ह्याच्यासाठीच झाला आहे का? तू फक्त जॉब करणार, तुझा दिवस संपतोय, तू ना मुलीला भेटत आहेस ना तू नीट काही खात आहेस. म्हणजे डाएट तर काही फॉलो होत नाही जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता किंवा बाहेर जाणं होत नाही. लाईफ काय असते हे काही समजत नाही. पण जेव्हा सेल्फ क्वेश्चनिंग व्हायचं तेव्हा मला एकच पर्याय दिसायचा की ह्या सगळ्यातून जर बाहेर निघायचं तर बिझनेसशिवाय पर्याय नाही. मी आयुष्यभर हेच करणार आहे आणि माझं आयुष्य संपून जाणार आणि मी जॉबच करणार आहे. म्हणजे इथपर्यंत मी डिप्रेशनमध्ये गेली होती की म्हणजे शिक्षण घेऊन तुला हेच करायचं होतं का? नक्कीच तुम्ही त्याच्यामधनं बाहेर उभारून तुम्ही तुमचा ब्रँड एवढ्या चांगल्या स्टेजला येऊन बिल्ड केलेला आहे. तर स्वाती हर्बल कॉस्मेटिक्सच्या प्रॉडक्ट्समध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही बिलकुल कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही? म्हणजे कितीही मोठी कंपनीनी अप्रोच केलं की तुम्ही आमच्यासाठी बनवा, पण स्वस्तात बनवा, पण ते अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही? आता आमच्याकडे थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंगसाठी भरपूर इन्क्वायरी येत असतात. त्यांना खूप म्हणजे अगदी 20 ते 30 रुपयामध्ये सोप बनवून हवा असतो, जे इम्पॉसिबल आहे. जे ब्रँड्स बनवतात ते कुठल्या ग्रेडचं मटेरियल यूज करतात मला माहिती नाही, जे तुम्हाला एवढं स्वस्तात प्रोव्हाइड करतात. आणि मेन जर बघायला गेलं तर यांच्या बिग स्केल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात जे तुम्हाला 500, 600, 1000 बॅचेस 1 सेकंदामध्ये काढून देऊ शकतात. पण माझं तसं नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी मॅन्युअल प्रोसेसिंगकडे लक्ष देते आणि क्वालिटी मेंटेनन्स जर तुम्ही बोलाल तर मध्ये आता एक 6 महिन्यापूर्वी कोकोनट ऑइल जे आम्ही ऑइलमध्ये यूज करतो, हेअर ऑइलमध्ये, त्याच्या प्राइजेस खूप हाईक झाल्या होत्या. तेव्हा आम्हाला आमचे जे वेंडर्स आहेत ते म्हणत होते की तुम्ही A ग्रेड क्वालिटी का यूज करताय? आम्ही बहुतेक सगळे आहेत जे B ग्रेड क्वालिटी ऑइल यूज करताय. कोणालाही कळत नाही ती गोष्ट, तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता, तुम्हाला खूप स्वस्तात सुद्धा पडेल. तर आमचा अप्रोच असा होता की आम्ही इतके वर्ष जो बिझनेस उभा केला हा क्वालिटीच्या बेसिसवर उभा केला आहे. आम्ही फक्त पैशाला बघून प्रोडक्ट क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण माझे कस्टमर माझ्यावर ट्रस्ट करतायत. त्यामुळे चुकीचं प्रोडक्ट देणं किंवा त्यांना फसवणं हे माझ्याकडून होणार नाही. आम्ही A ग्रेड क्वालिटी ऑइल अजूनही यूज करतो. आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे थोडी MRP प्रोडक्टमध्ये वाढवली, पण क्वालिटी ही आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. ग्रेट. सो तुमचा जो 5000 कस्टमर बेसचा जो फीडबॅक तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला काय वाटतं की अशी कुठले प्रॅक्टिसेस तुम्ही करता ज्याच्यामुळे तुमचे प्रोडक्ट्स इफेक्टिव्ह आहेत इतके आणि तुमचे कस्टमर्स आवर्जून फीडबॅक द्यायला रेडी असतात? तर सगळ्यात पहिले आम्ही जे मेन इन्ग्रेडियंट वापरतो ते हर्बल इन्ग्रेडियंट वापरतो. जर आम्ही ऑइल बनवतोय तर आम्ही 30 ते 25 प्रकारचे हर्ब्स त्यात वापरणारच आहे. माझा हेअर पॅक जो आहे तो सुद्धा सगळ्या प्रकारच्या हर्बल पावडर्स मिक्स करून आम्ही बनवतो. आमचा जो फेस पॅक आहे त्यामध्ये पण 20 ते 25 प्रकारच्या हर्बल पावडर जातात. जर आम्ही साबण बनवतोय, जर आम्ही आल्मंड सोप बनवतो तर त्यामध्ये बदाम क्रश हा जातोच. आणि आम्ही इन्श्युअर करतो की आम्ही फ्रेश मटेरियल वापरतो. जर आमच्या ऑइलला कडुनिंबाची पानं लागतात, जास्वंदाची पानं लागतात, तर ते आम्ही स्वतः कलेक्शन
कलेक्शनसाठी जातो आणि ते कलेक्ट करून आम्ही त्याच्यापासून ऑइल बनवतो. माझा अजून एक प्रोडक्ट आहे जॉईंट पेन पोटली, तर त्याच्यामध्ये सुद्धा एरंडेलची पानं लागतात. तर आम्हाला हे मुबलक प्रमाणात उरणमध्ये मिळतात, त्याच्यामुळे आम्ही ते सगळं कलेक्ट करून फ्रेशच वापरतो आणि त्यामुळेच ते प्रोडक्ट इतके इफेक्टिव्ह आहेत. आणि तुमचा जो बी फार्मा बॅकग्राऊंड आहे आणि आत्ता जे सोसायटीमध्ये लोक सर्रास गोळ्या औषधं घेत आहेत, तर तेवढे औषधं घेणं गरजेचं आहे का? आणि त्याचे काही अल्टरनेटिव्स काही तुम्ही सुचवू शकता का? तर बघायला गेलं तर पेन किलर घेणं हे खूप कॉमन झालेलं आहे. आपण साधं मेडिकलमध्ये जरी गेलो तरी पेन किलर आणि अँटासिड्स तुम्हाला मिळून जातात. पण ह्या सगळ्याचे लाँग टर्म इफेक्ट्स आहेत हे कोणीही सांगत नाही. पेन किलर्स खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचं किडनी आणि लिव्हर हे डॅमेज करतात. तर ह्याला अल्टरनेटिव्ह भरपूर आहे. आयुर्वेदिक जे सायन्स आहे हे आपलं सायन्स आहे, पण आपण त्याचा वापर करणं पूर्णपणे विसरून गेलो आहे. जर आपल्याला ताप वगैरे येत असेल तर आपण पहिले जाऊन अँटीबायोटिक्स प्रेफर करतो, पण आपण पहिले जाऊन थोडा हळद किंवा दुधाचं हळद दूध रात्री घेणं किंवा एखाद्या हर्ब्स इन्ग्रेडियंट वापरून आपण त्याचा काढा बनवून पिणं हे आपण विसरत चाललेलो आहे. जर दुखतंय तर सरळ आपण पेन किलर घेतो आणि पेन तुमचा तात्पुरता थांबतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण त्याचा रूट कॉज काय हे शोधायचा आपण प्रयत्न करत नाही की मला का दुखतंय, किंवा जर तुमचा हेअरफॉल होतोय त्याचा रूट कॉज काय आहे हे शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे भरपूर आयुर्वेदिक रेमेडीज आहेत ज्या वापरून आपण बरेचसे डिसीज हे क्युअर करू शकतो. माझ्याकडे जवळजवळ एक 22 आयुर्वेदिक हर्ब्स वापरून बनवलेले मेडिसिनल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, ज्यामध्ये आम्ही कार्डियाक हेल्थसाठी अर्जुनापासून बनवलेल्या गोळ्या आहेत त्या सेल करतो. त्यानंतर किडनी स्टोनसाठी आम्ही गोक्षूर वापरून काही मेडिसिन्स बनवलेले आहेत. त्यानंतर फिमेल हेल्थसाठी पण आम्ही बऱ्याच आमचे रेंज आहे. वजन कमी करण्यासाठी पण आमच्याकडे खूप छान प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचे रिझल्टसुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. पण त्यासाठी पण डाएट आणि बाकी गोष्टी त्याचंसुद्धा काउन्सिलिंग आम्ही करतो की तुम्ही काय डाएट फॉलो केलं पाहिजे. ओके, हे काउन्सिलिंग सेशन्समध्ये साधारणपणे कुठल्या टाईपचे लोक तुमच्याकडे जास्त येतात? माझ्याकडे जर बघाल तर हेअरफॉलसाठी कुठलाही एज ग्रुप नाही आहे. अगदी 10 वर्षापासून ते ॲडल्ट लोकांना सुद्धा हेअरफॉल होत आहे. पिगमेंटेशनचं बोलाल तर 30 वर्षापासून पुढे लेडीजला पिगमेंटेशनचा त्रास होतो. PCOD PCOSसाठी तर हमखास अगदी ॲडल्टहूडपासून सगळ्याच मुलींना आजकाल PCOD PCOS आहे. वजन कमीसुद्धा हा कॉमन प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही माझं पोर्टफोलिओ जर बघाल व्यवस्थित, जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे नॉर्मल जे कॉमन इश्यूज आहेत त्याच्यावरच रेमेडीज आहेत. जसं की मेलास्मा, ॲक्ने, पिगमेंटेशन हे कॉमन इश्यू आहेत. सो त्याच्यासाठी आम्ही स्किन केअर किट तयार केलं. हेअरफॉलसाठी आम्ही हेअर केअर किट तयार केलं. जॉईंट पेनचे खूप इश्यू आहेत, त्याच्यासाठी आम्ही जॉईंट केअर किट तयार केलं. डायबेटीससाठी सुद्धा आमच्याकडे औषधं आहेत. सो जे मेजर कॉमन इश्यूज आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत. सो तुमचा जो बिझनेस आहे तो 90% ऑनलाईन आहे आणि बऱ्याचशे न्यूजमध्ये दिसतात की ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत, स्कॅम्स होत आहेत, पैसे लोकांचे जात आहेत, कधी कधी ओनरचे पण जात आहेत, कधी कधी कस्टमरचे पण जात आहेत. तर ॲज अ ब्रँड ओनर तुमच्यासोबत असे काही घटना घडल्या आहेत का ज्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे का, स्कॅम झालेला आहे तुमच्यासोबत? तर जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांच्यासाठी मी तुम्हाला माझ्यासोबत जो फ्रॉड झाला आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर हा जो फ्रॉड असतो ह्याला फेक पेमेंट स्क्रीनशॉट फ्रॉड असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, कस्टमर तुम्हाला ऑर्डर देतोय आणि तुम्ही ती ऑर्डर डिस्पॅच करताय आणि ते लोक तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवत आहेत, पण तुम्ही इन्श्युअर करत नाही की ते जे पैसे आहेत हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेत की नाही. आम्हीही हीच चुकी केली होती की आम्ही आमचे अकाउंट बॅलन्स चेक केले नाही आणि आम्ही ते प्रोडक्ट त्यांची ऑर्डर घेतली आणि त्यांचे सगळे डिटेल्स आमच्याकडे आले, स्क्रीनशॉट आला, त्यामुळे आम्ही इन्श्युअर झालो की आम्हाला पेमेंट आलं आहे. पण स्ट्राईक केव्हा झालं, जेव्हा त्या कस्टमरने रात्री आम्हाला जवळजवळ 20 कॉल केले असतील की तुम्ही माझं पेमेंट रिटर्न करा, मला ऑर्डर कॅन्सल करायची आहे. त्यांना कारण विचारले असता त्यांनी आम्हाला कुठलंही कारण दिलं नाही की का ऑर्डर कॅन्सल करायची आहे. ते फक्त हेच बोलले की माझं पेमेंट तुम्ही रिटर्न करा आणि आम्ही काहीही न चेक करता त्यांना पेमेंट रिटर्न केलं. त्यानंतर सेम प्रकार दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत घडला. पुन्हा आम्हाला नवीन ऑर्डर आली, पण ते स्ट्राईक तेव्हा झालं जेव्हा माझ्या स्टाफने पाहिलं की हा सेम ॲड्रेस आहे ज्याने काल पेमेंट परत घेतलं आहे, मग हा माणूस आज पुन्हा ऑर्डर का टाकतोय. तर तेव्हा आम्हाला स्ट्राईक झालं. तेव्हा आमच्या थोडं लक्षात आलं की आपण एकदा चेक करूया की आपल्या अकाउंटमध्ये पेमेंट आलं आहे की नाही.
आम्ही चेक केलं असता आमच्या अकाउंटमध्ये कोणतंही पेमेंट आलं नव्हतं. तर आम्ही त्यांना रिव्हर्स क्वेश्चन केला की तुमचं पेमेंट आम्हाला आलं नाही आहे. तर त्यांनी आम्हाला सरळ धमक्या द्यायला सुरुवात केली की तुम्ही फ्रॉड आहेत, की स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स हे फ्रॉड आहे. तर तेव्हा मला कळलं की हा एक स्कॅम चालू आहे आणि हे आपल्यासोबत स्कॅम करत आहेत. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी एक लेडीजच्या नावाने आम्हाला ऑर्डर आली. त्यामध्ये सुद्धा सेम झालं आणि तेव्हासुद्धा आम्ही चेक केलं तर अकाउंटमध्ये आमचे काहीही पैसे आले नव्हते. पण फेक स्क्रीनशॉट असा असतो की तुमच्या बिझनेसचं नाव तुम्हाला तिथे दिसतं ओके. आणि पैसे दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही हेही इन्शुअर करा की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही. त्याशिवाय तुम्ही कुठलंही पेमेंट रिटर्न करू नका किंवा कुठलीही ऑर्डर डिस्पॅच करू नका. सो तर अशा स्कॅम्स जे लोक तुमच्यासोबत करतात तर त्याच्यानंतर तुम्ही काय करता, म्हणजे हाऊ डू यू प्रोसीड आफ्टर दॅट? तर जे आपल्यासोबत असं स्कॅम करत आहेत त्यांची आपण सायबरमध्ये कंप्लेंट लॉन्च करू शकतो. cyber.gov.in म्हणून एक गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. तिथे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागतं. यामध्ये तुम्ही कुठल्या डेटला तुमच्यासोबत हा फ्रॉड झाला आहे नंतर त्या माणसाबद्दलचे पुरावे जर तुमच्याकडे असतील तर हे पुरावे तुम्ही नक्की ठेवा. ज्यामध्ये त्यांचे कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा त्यांचा स्क्रीनशॉट असेल ते तुम्ही नक्की ठेवा आणि हे सगळं तुम्ही त्या साईटवर अपलोड करावं लागतं. तेव्हा तुमची कंप्लेंट ही फाईल होते. ओके. तर आता नुकतंच आता महिला दिन येणार आहे, तर महिला दिन निमित्त तुम्ही महाराष्ट्रातील फिमेल उद्योजकांना एक कुठला संदेश देणार तुम्ही? तर सगळ्या फिमेल उद्योजकांना मी हा संदेश देईल की जर तुमच्या मनामध्ये एखादी कल्पना असेल तर त्या कल्पनेचा पाठपुरावा तुम्ही करा. ती कल्पना तुम्ही सत्यामध्ये कसं उतरवू शकता. माझंही एक विजन होतं. आज ते विजन आज एक ब्रँड बनलं आहे. तर ते तुम्हीही करू शकता. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणं ही काळाची गरज आहे. आज सगळ्या स्त्रियांच्या घरी पैसे कमावणं हे महत्त्वाचं आहे आणि तुमची स्वप्न ही तुमची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणीही सपोर्ट करणार नाही. तुम्हाला पहिले स्वतःसाठी ठामपणे उभं राहावं लागेल. तेव्हाच जाऊन तुम्ही स्वतःचं स्वप्न हे साकार करू शकता आणि स्वतःसाठी जगू शकता. स्वतःला जितक्या गरजा आहेत त्या तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता. थँक्यू स्वाती मॅम फॉर बिईंग विथ अस टुडे. आणि अजून खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्यासोबत. नक्कीच आपण पुढे अजून हे डिस्कशन पुढे घेऊन जाऊ आणि स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात तर नाही तर पूर्ण भारतात हे तुमचं ब्रँड पॅन इंडिया जावं ही आम्ही इच्छा ठेवतो. थँक्यू.